मालक श्रीकांतजी गवाळे आणि प्रशांतजी गवाळे साहेब यांच्या मालकीचा संघ, दोन्ही संघांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. सामना सुरू होतोय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय दिशान स्पोर्ट्स गोठेकरच्या वतीनं आदित्य. आणि खोलवर टाकलेला चेंडू, चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. चेंडू अंपायर हे म्हणजे तावडे साहेब आम्हाला फाईट घोषित करतात. अवंतर धावेने संघाचं खातं खोललंय. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या होते 1. आता मात्र या ठिकाणी उंचावरून टोलवलेला चेंडू आणि रवी डिंगोरे यांची खेळी पहिल्याच चेंडूवर समाप्त. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी रवी याची खेळी समाप्त. षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातो आदित्य. उंचावरून कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. आता मात्र संघाचं खातं चौकाराने पुन्हा एकदा खोलतंय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 1 चेंडू 5. पुन्हा एकदा अवंतर धावा. सलगचा दुसरा वाईट आदित्य याच्या कडून. सन्माननीय स्वप्नील भोईर 50-50 यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय. मी विनंती करेल रोहन शेळके यांना की त्यांचा यथोचित मान सन्मान करावा स्वप्नीलजी भोईर साहेबांचा. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंच आम्हाला व्हाईट घोषित करतायत. खूप अवांतर धावसंख्या म्हणावी लागेल या षटकामध्ये आदित्यच्या स्वरूपात. रवी डिंगोरे याला लवकरच बाद करण्यात यश मिळवलं. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता नक्कीच या ठिकाणी आदित्य याला चेंडूची लाईन आणि लेंथ बहुतेक सापडलेली असावी. फलंदाजाला बीट करण्यात त्याला यश मिळालंय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय आदित्य. सामना करेल सुजल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र या ठिकाणी आदित्य टिचून अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच प्रत्येक चेंडूवर कर्णधार राहुल डिंगोरे आपल्या गोलंदाजाला नक्कीच मार्गदर्शन करताना आपण या ठिकाणी बघतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय आदित्य. आता या ठिकाणी उंचावरून टोलवलेला चेंडू, चेंडू सीमा पार, षटकार.
आदित्य याचा शिल्लक. आता मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू आपण या ठिकाणी बघितलं तर या षटकामध्ये 4 वाईट चेंडू आदित्याने अवंतर धावेच्या स्वरूपात फेकलेले आहेत. नक्कीच चांगला बेनिफिट असेल पी सलून या संघाला या अवंतर धावेचा. पुन्हा एकदा उंचावरून टोलवलेला चेंडू सीमा पार चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर पी सलून या संघाची धावसंख्या झपाट्याने वाढली आणि धावसंख्या होते ती 18. चला फारशी टीम मीटिंग या ठिकाणी घेऊ नका. कर्णधाराला विनंती असेल नक्कीच. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय शुभम. मागील सामन्यात नक्कीच शुभमने चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास टाकून त्याला गोलंदाजीचा भार दिलेला आहे. षटकातील पहिला चेंडू सामना करतोय जेपी. सुंदर टोलवलेला चेंडू त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण बघितलं जयन यांच्या माध्यमातून. मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 19. शुभम याच्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय सुजल. उंचावरून टोलवलेला चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार चौकार. डीजे मिथ. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. नक्कीच धावांचा डोंगर उभा करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी शुभम याने. नक्कीच चौकारानंतर एक निर्धाव चेंडू टाकलाय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातो शुभम. आता या ठिकाणी उंचावरून टोलवलेला चेंडू. जितकी उंची तितकी लांबी. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अवयाक्या बाहेर. प्रतीक डिंगोरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. आता मात्र स्लोअर वन चेंडू आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
पी अँड पी सलून गोठेकर संघाची धावसंख्या झाली 35. सुंदर फलंदाजी, सलामीला आलेला सुजल अजूनही मैदानात चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पेमेंट माझीकडे जमा करायला लागतो. उंचावरून टोलवलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या आव्याकाबाहेरचा चेंडू गेलेला. पी अँड पी सलूनच्या कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार मारल्यास रक्कम 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. पी अँड पी सलूनचे कोणतेही फलंदाज लगातार 3 षटकार मारल्यास 1100 रुपयांचं रोख पारितोषिक. प्रीतम याच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. उंचावरून टोलवलेला चेंडू, चेंडूने खूपच उंची या ठिकाणी गाठलेली आहे आणि त्यावर सुंदर असा झेल घेतलाय. स्वतःच्याच गोलंदाजीवर जयंत याने सुंदर झेल टिपलाय आणि या ठिकाणी प्रीतम याची खेळी संपुष्टात. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर पी अँड पी सलून संघाची धावसंख्या होते 43. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ असताना पी अँड पी सलून गोठेकर संघाची धावसंख्या झाली 43. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या ठिकाणी. सलामीला आलेला सुजल अजूनही मैदानात आहे. नॉन स्ट्राईकचा भार सांभाळतोय. नक्कीच सुजल याच्या फलंदाजीतून चौकार आणि षटकारांची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय जयंत. नक्कीच या ठिकाणी उंचावरून मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडूचा वेग आणि गती इतकी होती, चेंडू सरळ यष्टीरक्षक सुमित देशमुख यांच्या हातात जाऊन विसावलाय. नक्कीच आपण मैदानात पाहू शकता, शहापूरच्या अक्कला क्षेत्रातील एक नामवंत असं नाव
सिद्धार्थ पाटील, सिद्धार्थ टॅटूचे मालक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फलंदाजापासून काहीसा लांब ठेवलेला चेंडू, फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. षटकातील शेवटचा चेंडू जयन यांच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी उंचावरून टोलवलाय, कोणताही क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाही. चेंडू सीमा पार, चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर P&P सलून गोठेगर यांची धावसंख्या होती ती 47. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला सडहस्ते मदत केली, अशा सर्व दानशूर दात्यांचं ग्रामस्थ मंडळ गोठेगर यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपल्याच सहकार्याने ही स्पर्धा आज आम्ही यशस्वीरित्या पार पाडून घेत आहोत. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आकर्षक अशा ट्रॉफ्या पाहू शकता. त्या आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निलेशजी भांडे साहेब यांच्या स्वरूपात आम्हाला मिळाल्या. नक्कीच निलेशजी भांडे साहेबांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करत आहोत. महेशाच्या षटकातील पहिला चेंडू, फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा सुजल बाद झालेला आहे. गोठेगर प्रीमियर लीग 20-25, 7 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत हा 16 या ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 50,000 आणि आकर्षक चषक, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे मालिकावीर यासाठी या ठिकाणी आकर्षक सायकल. सुंदर असं आयोजन ग्रामस्थ मंडळ गोठेगर यांच्या वतीने. महेशाच्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय अमर. आता मात्र या ठिकाणी पंच आम्हाला वाईट घोषित करतायत. खूपच उंची होती या ठिकाणी चेंडूला. चेंडू फलंदाजाच्या पूर्णपणे अंगावरून गेलेला चेंडू वाईट घोषित. अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 48. आता मात्र या ठिकाणी एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेने संघाचं अकाउंट पुढे जाते. धावसंख्या होती ती 49 आणि अर्धशतकासाठी फक्त एका धावेची गरज आहे P&P सलून गोठेगार या संघाला. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. या ठिकाणी पंच आम्हाला व्हाईट दर्शवतात. पुन्हा एकदा अवंतर एक धाव आणि या ठिकाणी P&P सलून गोठेगर संघाचं अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. षटकातील पुढचा चेंडू महेशाचा. नक्कीच फिरकीचा जादूगार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 50. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक.
फुल टच चेंडू, त्याचा भरपूर समाचार कच्चा क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार चौकार. त्या ठिकाणी भरघोस समाचार घेतला, चेंडू सीमा पार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती 54. षटकातील 5वा चेंडू घेऊन जातो महेश. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू नक्कीच फलंदाजापासून लांब ठेवला आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात आणि धावबादच्या स्वरूपात पुन्हा एक विकेट पॅन्ट पीस सलून गोठेगार या संघाची. महेशाच्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 54. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी पाहुण्यांचं तसंच ग्रामस्थांचं आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर आयोजित आई गावदेवी चषक 2020-25 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय महेश, फिरकीचा जादूगार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पॅन्ट पीस सलून गोठेकर संघाची धावसंख्या होते 54. काहीशी स्थिरावलेली धावसंख्या आणि शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं कर्णधाराने जबाबदारी दिली सिद्धू पाटील. नक्कीच या वर्षीच्या हंगामात एक गाजलेला खेळाडू, कला क्षेत्रातील एक नाव सिद्धार्थ पाटील. नक्कीच दरवर्षी गोठेगर प्रीमियर लीग मध्ये सहभागी असतो, परंतु यावर्षी प्रथमतः मैदानात खेळण्याची संधी मिळाली. सिद्धार्थ पाटील याच्या षटकातील पहिला चेंडू. सामना करतोय अमर. उंचावरून मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतोय. कच्चा क्षेत्ररक्षण 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 56. षटकातील पुढचा चेंडू, फिरकी, गोलंदाज. 1 धावेने संघाचं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 57. अजूनही सिद्धूच्या षटकातील 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक. सुंदर टिचून गोलंदाजी करते सिद्धार्थ पाटील. मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलं या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना. फिरकी गोलंदाज सिद्धू पाटील घेऊन जातोय. आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे फसवलंय फलंदाज अमर याला. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी सिद्धार्थ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे चेंडू या ठिकाणी फिरवतोय. आता मात्र या ठिकाणी उंचावरून टोलवलेला चेंडू, अमर याच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली 62. षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर असा टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक हजर. गच्चा क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय पॅन्ट पीस सलून या संघाला. चेंडू सीमा पार चौकार. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पॅन्ट पीस सलून गोठेकर संघाची धावसंख्या होते ती
67 आणि 68 धावांचा लक्ष्य उभं केलंय. 66 झाल्या, 67 धावांचं आव्हान उभं केलंय दिशान स्पोर्ट्स गोठेकर या संघासमोर. आणि दुसऱ्या इनिंग साठी मी आमचे मार्गदर्शक समालोचक शेळके सरांना विनंती करतो, आपण दुसऱ्या इनिंगचा या ठिकाणी भार सांभाळावा. गावदेवी चषक या स्पर्धेचं आयोजन होतं. अलीकडे गोठेकर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण प्रविष्ट झालेलो आहोत. पहिला चेंडू गोलंदाज प्रीतम जोशीच्या वतीने हाताळला गेलेला आहे. आडव्या बॅटने फटका जरूर सजवला होता. शतरक्षकाला बीट करता आलं नव्हतं फलंदाज जयंत डिंगोरेला. आजचा दिवस अत्यंत चांगली फलंदाजी राहिलेली आहे जयंत डिंगोरेची. जेपी आडव्या बॅटने आणखी एकदा फटका खेळत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मिड विकेटला उपस्थित होते. चेंडू त्यांना अडवता आला नाही, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे, त्याचमुळे फक्त आणि फक्त एका धाब्यावर इकडे समाधान मानलं जातं फलंदाजांच्या वतीने. गोठेकर प्रीमियर लीगच्या बक्षिसांचा विचार केला तर या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 50,000 रुपयांचं दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मानाचा गोठेकर प्रीमियर लीगचा करंडक विजेत्या संघाला दिला जाईल. क्रॅम्प केलं फलंदाजाला समजूही शकलं नाही की चेंडूचा प्रवास नेमका कसा आहे. कोणतंही प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं. ग्रेट बॉल.
उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर निघणारा चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळा यावेळेस प्रीतम जोशीने. याच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी प्रीतम जोशी जाणले जातात. प्रीतम जोशी पुन्हा एकदा तयार. या ते बॅटचा पेस ओपन केला, त्यानंतर कव्हरच्या दिशेने केले. डायरेक्ट हिट इथे जर आली असती तर फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नव्हते. बाल बचावले फलंदाज राहुल. मुख्य मंचावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते ग्रामपंचायत गोटेघरचे विद्यमान सदस्य आणि गोटेघरचे उद्योजक सन्माननीय राजारामजी डोंगरे साहेब. आपलं सहर्ष स्वागत गोटेघर प्रीमियर लीग मध्ये. धावफलकाकडे जर आतापर्यंत नजर टाकली तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक, त्यानंतर दुसरा, तिसरा निर्धाव, त्यानंतर एक. आता निर्धाव चेंडू येईल की आणखी काही वेगळं घडेल हे पाहायचंय. लोअर फुल टॉस होता, त्याला समोरच्या दिशेने खेळला. विथ दी व्हर्टिकल ब्लेड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स. चांगला फटका खेळला होता. यॉर्करचा अटेम्प्ट केला होता गोलंदाज प्रीतम जोशीने. त्याच्या विरोधात खेळला गेलेला हा सरळ बॅटने खेळलेला फटका होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून काढलेला. स्ट्रेट हिट नेहमी सुरक्षित असतात आणि तोच सुरक्षित फटका खेळला होता फलंदाज जयंत डिंगोरेने. शेवटचा चेंडू या षटकातील फेकला जाईल. आडव्या बॅटने इथे फटका खेळतात. इथे एक क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण करता येत नाही. तिसरी वेळ आहे या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो. मिसफिल्ड एक धाव इकडे मिळाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे जर आपण नजर टाकली तर एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 7. 67 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचंय. 7 धावा बनलेले आहेत उर्वरित 4 षटकांमध्ये. यानंतर जर आपण विचार केला तर 60 धावांची गरज असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. चला, अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. गोलंदाजी करणारा संघ आपल्यास लगेचच गोलंदाज नियुक्त करावा लागेल आणि त्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करावा लागेल. त्याचे कोणत्या गोलंदाजाकडे इथे गोलंदाजी दिली जाते. आजच्या दिवसामध्ये एक रोमहर्षक सामना आपल्या संघासाठी अर्थात पीएनपी साठी जिंकून देणारा रवी डिंगोरे हा खेळाडू आपण पाहिलेला आहे. आता रवीच्या हातामध्ये चेंडू दिला जातो की इतर कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 4 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे. आव्हान थोडं कठीण बनत चाललेले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दुसरं षटक घेऊन गोलंदाज हर्ष दाखल होत आहेत. हर्ष तयार होत आहेत. हर्षच्या वतीने हे पहिलं व्यक्तिगत षटक हाताळलं जात आहे. जैनसाठी समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत. अमरला यावेळेस हा झेल टिपता आला नाही. गोठेकर ब संघामधून खेळलेला हा खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षा निश्चितच अधिकच्या होत्या सगळ्या संघ सहकार्यांना त्याचबरोबर प्रेक्षकांना, परंतु या अपेक्षांची पूर्ती मैदानाच्या आतमध्ये करता आली नाही. निर्णय घेतला होता चेंडू पर्यंत पोहोचण्याचा, तो निर्णय योग्य सिद्ध करता आला नाही क्षेत्ररक्षक अमरला. एकच धाव मिळाली. धावफलक हळुवारपणे पुढे गेलं. स्टार्किंग गेला यावेळेस फलंदाज पप्पू. आडव्या बॅटने पप्पूने सुद्धा फटका खेळलेला आहे. स्लॉक केलं होतं. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर अत्यंत जलद गतीने, द्रुत गतीने चित्याच्या चपळ्याने चेंडू पर्यंत झेपावले होते क्षेत्ररक्षक रवी डिंगोरे. चेंडू अडवलेला आहे. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. इथे या डावाचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा बनलेल्या आहेत. 67 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. आणि हा सामना जर दिशांतने जिंकला तर 2 संघ या स्पर्धेतून बाहेर. समोर खेळले. हा फटका थोडा ऑकवर्ड जरूर वाटेल, परंतु इथे उंची सहित मिळालेला आहे अंतर. हा फटका दर्जेदार षटकार. आपण या ठिकाणी
राजारामजी डोंगरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. आणखी एकदा उडवलेलं आहे, आणखी एकदा उंची सहित अंतर मिळवलेलं आहे. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार. मुख्य मंचावर एक महत्वाचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. आयोजकांच्या वतीने डबल ए स्पोर्ट्स क्लबचे ओनर आतिश बांडे यांच्या शुभ हस्ते राजारामजी डोंगरे साहेब यांना सन्मानित केलं जात आहे, की जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत गोठेघरचे. आणखी एकदा समोरच्या दिशेने एकाच शैलीने खेळले गेलेले फटके बी शेप मध्ये फटके खेळत आहेत आणि अंतर मिळवत आहेत. लागोपाठचा तिसरा बिग ब्लास्ट, तिसरा तडाखा, तिसरा षटकार. याचबरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 27 वर 27 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर being bowled by bowler Harsh. What a great inning being played by batter जैन डिंगोरे. या बेस लॉकशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे प्रश्न विचारलेला आहे. पंच स्थिर आहे. चेंडू फळीचा संपर्क आलेला असावा, हलकासा आलेला असावा. संपर्क आला की मग तुम्ही किती जरी मोठी अपील केली तरी पंच मात्र स्थित असतात. स्थितप्रज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे पंचांना. मैदानाच्या आतमध्ये अनेकदा मोठ्या मोठ्या अपील पंचांना विचलित करू शकतात, परंतु पुन्हा एकदा तेच तुम्हाला किती प्रॅक्टिकल ज्ञान आहे पंचगिरीचं ते महत्वाचं असतं. पुस्तकी ज्ञान वेगळं आणि व्यावहारिक प्रॅक्टिकल ज्ञान वेगळं असतं. बऱ्याचदा पुस्तकातली वांगी पुस्तकात राहतात, पुराणातली वांगी पुराणात राहतात. आणि म्हणून क्रिकेट या खेळाचा जर प्रेशर तुम्ही मैदानामध्ये ऍब्झॉर्ब केला असेल तर तुम्ही चांगले पंच बनू शकता. ज्ञान हे अत्यंत गरजेचे आहे. क्रिकेटचे सगळे नियम तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये, टाईट सिच्युएशन मध्ये तुम्ही फर्म राहणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी होत असलेले आपण बघतो. अभिजितजी पारिंगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. अभिजितजी पारिंगे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. अभिजित पारिंगे. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे पंच हेमंत तावडे सर मैदानाच्या आतमध्ये ऍज अन अंपायर अपॉइंट झालेले आहेत आजच्या दिवसासाठी. स्क्वेअर लेग पंच म्हणून फिरोज शेख सर आपण बघत आहात. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सीमारेषेच्या अगदी जवळ डीप स्क्वेअर लेगला चेंडू आडून फेकी झालेली आहे. एक धाव दरम्यान इकडे मिळत असलेले आपण बघू शकू. बघा मैदानाच्या आतमध्ये सामना इथे आपण बघितला तर तो P&P फॅमिली सलून आणि त्यांच्या विरोधात दिशांत असा जरूर आहे. परंतु आता P&P फॅमिली सलूनचे सपोर्टर्स फार वाढलेले आहेत, कारण त्यांच्या बरोबर आता यज्ञ प्रणव आणि त्याचबरोबर 7 स्टारचे सगळे चाहते त्याचबरोबर खेळाडू जोडलेले आहेत. त्यांनाही असं वाटतं की या सामन्यामध्ये P&P सलूनने इथे विजय मिळवावा. या अगोदर या दोन्ही संघांना P&P सलूनने एकदा मात दिलेली आहे. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. काही बॅरियर्स तिकडे निश्चितच आहेत, परंतु त्या आव्हानांना योग्य रीतीने पेलत असताना हे क्षेत्ररक्षण केलं. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. 2 धावा दरम्यान मिळालेले आपण बघू शकू. 2 धाब्याने धावफलक पुढे गेले. 1 धावांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत त्या 3-0 अर्थात 30. 67 धावांचं टार्गेट. पॅन मध्ये चेंडू ठेवलाय. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. लीन फॉरवर्ड होत असताना खेळलेत. अमर डिंगोरे तिकडे उपस्थित आहेत. जस्ट सिंगल अवेलेबल, नथिंग मोर दॅन दॅट. विथ दिस सिंगल स्कोर इज मूविंग अप टू 31 रन्स. दिस इज द थर्ड ओव्हर being bowled by bowler Ravi Dingore. He has a great experience. You have to utilize your experience in good way, good manner. What a great hit. Fieldsman comes underneath and takes a comfortable catch, and this is the end of batter Rahul Dingore. First blow for the Shanti 11.
शतपणे आता फलंदाजांची ती वेळ आलेली आहे, कारण रवी डिंगोरे चांगली गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मॅक्सी, अर्थात मॅक्सवेलच्या अंदाजाने खेळणारा खेळाडू. यावेळेस लॉफ्ट केलेला आहे ऑनराचा फटका. अमर आणखी एकदा झेल टिपतायत. आणखी एक फलंदाज बाद होतो. यश मिळतं गोलंदाज रवी डिंगोरेला. याचबरोबर यज्ञप्रवण आणि 7 स्टारचे समर्थक सुद्धा आता इथे आपल्या पायांवर उभे राहिलेले आहेत. आनंद उत्सव ते सुद्धा साजरा करत आहेत. खाली उतरवा, कोणत्याही प्रकारे बांबू हलू नका. आणि जे मोठे बसलेले आहेत त्यांचं काय? सर्वांनी बॅरिकेड पासून थोडं बाजूला व्हा. यावेळेस 6 चेंडू इथे फेकला गेलेला आहे रवी डिंगोरेच्या वतीने. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा एक गोलंदाज, खरं तर मी आपण सगळ्यांनी पाहिलं, मला असं त्याचं नाव आता नेमकं आठवत नाही, की जो गोलंदाज गोलंदाजी करत असताना थोडा पॉज घ्यायचा. मला असं वाटतं डॅनियल व्हिटोरी असावा. त्या पद्धतीने पॉज घेत असताना गोलंदाज गोलंदाजी करतो. रवी डिंगोरेचं षटक संपलं. 3 षटकं संपतायत आणि 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या अंती धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजे 31. बॅरिकेड वर कोणी बसू नका. बॅरिकेड वरून खाली उतरा. आयोजकांची या ठिकाणी विनंती आली. जीवन धुमाळ सहकार्य करा. आपण आयोजक आहेत, सहकार्य करा या ठिकाणी. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, कुंपणाने शेत खाणे. असं व्हायला नको. त्याचमुळे लगेचच आपण बाजूला येऊया. 12 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एनिथिंग कॅन हॅपन, काहीही घडू शकतं. खर तर आपण असं म्हणत असतो की अशक्य जगामध्ये असं काही नसतं. ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे हवी आहे. इथे टॉप एज लागली. मागच्या बाजूने चेंडू जातोय. आउटफील्ड अत्यंत वेगवान दन करत असताना चेंडू व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. थँक्यू सो मच. वेळ वाया घालू नये अशा पद्धतीचा चांगला संदेश या गीतातून आपण घेऊया. 35 धावा धावपलकर जोडण्यात आलेले आहेत. आतापर्यंत फलंदाज 2 बाद झालेले आहेत. दिशांत 11 मैदानाच्या आतमध्ये 67 धावांचा लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बघा, तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर तुम्हाला ही फार मोठा जोर लावावा लागतो. सामदाम दंडभेद बॅटलफील्ड मध्ये वापरले जातात. क्रिकेटमध्ये तुम्हाला युक्तिवाद दाखवावा लागतो. योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यावे लागतात. प्रीतम जोशी समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. व्हॉट ए ग्रेट हिट. ऑल द वे फॉर 6 ह्यूज अँड माइटी. चला, वेळेच्या बाबतीत सुनियोजित व्यवस्थापन दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. असं म्हणतात गेलेली वेळ पुन्हा येत नाही. असंही म्हटलं जातं की ज्याने घड्याळ बनवलं त्याच्यासाठी ही वेळ थांबत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर आपल्याला करावा लागेल. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं ज्याला ज्याला जमलं तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाला असं म्हणता येईल. आपण आपल्या गावामध्ये बघा, आपण आपल्या विभागात बघूया, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात कुठे जा, यशस्वी लोकांकडे जर तुम्ही गेलात तर त्यांचं वेळेचं व्यवस्थापन अत्यंत काटेकोर असतं. आखूड टप्प्याने टाकलेला चेंडू. यावेळेस आता इथे कटरचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गोलंदाज प्रीतम जोशीच्या वतीने. या अगोदर जी छोटेखानी मीटिंग झाली होती त्यामध्ये तेच डिस्कशन झालं असावं. जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे असं म्हटलं जातं. इक्वेशन कडे आपण वळणारच आहोत. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. यानंतर 26 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. नेमकं काय घडलं मैदानाच्या आतमध्ये?
आता ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये त्याला कशी वापरता येईल यावरून या सामन्याचा प्रवास निश्चित होणार आहे. संघर्ष तर इथे दाखवावाच लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण 3 षटकांच्या अंती त्यांची धावसंख्या ही 37 होती आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा बनवायच्या होत्या 67. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चौकार षटकार प्रीतम जोशीच्या विरोधात खरं तर खेळताना फलंदाज जयंत डिंगोरेला पाहिलेला आहे. आजच्या दिवसामध्ये काही खेळाडू जे आहेत त्यांनी संपूर्ण दिवस गाजवला, ज्यामध्ये कल्पेश आपण जयंत डिंगोरेचं नाव घ्यावं लागेल आपल्याला. रवी डिंगोरे यांच्याही नावाचा उल्लेख आपल्याला निश्चितच करावा लागेल. त्याचबरोबर गणेश डिंगोरेचाही आजचा दिवस चांगला राहिलेला आहे. हर्ष डिंगोरेनेही आजचा दिवस चांगला युटिलाइज केलेला आपण पाहिला. काही खेळाडूने काही शॉर्ट कॅमिओज सुद्धा चांगले खेळलेत, आपल्या संघासाठी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. चला, खूप अतिरिक्त वेळ घेतला जातो गोलंदाजी करणारा संघ. तुम्हाला सबस्टिट्यूशन इथे दिलं गेलेले, त्यामुळे आता अतिरिक्त वेळ घेऊ नका. रवी डिंगोरे आणि टीम अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचं या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपण बघत आहोत. गावात प्रीमियर लीग आयोजित का होते किंवा का केली जावी, याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश किंवा हेतू हाच आहे की गावामध्ये सलोखा निर्माण व्हावा, मैत्रीपूर्ण संबंध एकमेकांमध्ये निर्माण व्हावेत, गावाची एकता आणि एकात्मता टिकून राहावी. आणि हाच उद्देश इथे गोठेघर प्रीमियर लीगच्या वतीने यशस्वीरित्या पूर्ण केला जात आहे असं म्हणायला हरकत नाही. उद्याच्या दिवसामध्ये 40+ चा थरारही आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40+ क्रिकेट म्हणजे अनुभवाचं क्रिकेट. संडे इथे गोलंदाज जरी बदलला असेल तरी इथे या सामन्यामध्ये धावफलक त्याच पद्धतीने वेगवान पद्धतीने पुढे जात आहे. आणखी एक मोठा फटका, आणखी एक मोठा तडाखा, षटकार. जर त्यांची टाइमलाईन आपण पाहिली तर सुरुवातीला अडखळत सुरुवात केली होती. 5 चेंडूंमध्ये जयंत डिंगोरेने 7 धावा धावपलकर जोडल्या होत्या. त्यानंतरचे जर 6 चेंडू आपण पाहिले तर त्यामध्ये 4 षटकार खेळलेत. इथे फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली. झेल अत्यंत चांगल्या रीतीने टिपण्या माहोल इथे बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज की शाम किसके नाम अशा पद्धतीने बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. पाहिजे आजची संध्याकाळ कोण आपल्या नावावर करून घेईल. इथे जर सामना जिंकला तर 3रा विजय आपल्या नावावर नोंदवला जाईल पीएनपीचा, परंतु त्यांच्या बरोबर इतर 2 संघांचं अस्तित्व जिवंत राहील हे तितकंच महत्वाचं आहे. कधी कधी हिंदीमध्ये असं म्हटलं जातं स्वतःही कधी कधी माणूस लयाला जातो, आपल्या साथीदारांनाही घेऊन डुबत असतो. यावेळेस इथे फलंदाजाच्या बॅटमधून चांगला फटका आलेला आहे. एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. चौकाराने धावफलक पुढे गेलं आणि धावफलक जाऊन पोहोचलेले ते 51 वर धावा बनवायच्या आहेत 67, म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण.
पाहायचे श्रीकांत कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 16 धावांची गरज आहे. 16 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर बॅटिंग टीम दिशांत 11 अँड बॉलर विल हॅव टू डिफेंड 16 रन्स. पाहायचंय काय घडणार आहे या सामन्यामध्ये. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटचे सामने जर चुरशीचे बनले तर मग प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं आणि प्रेक्षक आपली विहित कामे बाजूला सारत असताना त्याचमुळे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी येत असतात. गोटेकर प्रीमियर लीगचा पहिला दिवस या समालोचन कक्षाच्या मागे आपण बघतो. निश्चितच साई भगवान लॉन्स आहे तिकडेही अनेक शुभ कार्य पूर्ण होत असतात. यावेळेस इथे या षटकाची शुभ सुरुवात फलंदाजाच्या बॅट मधून. हा मोठा महाकाय षटकार. पदग्रस्त होणं हे गोलंदाजी करणाऱ्या संघाला परवडणार नाही हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. कारण रिले षटक हाताळला होता अमरने. त्याने 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. 5व्या षटकामध्ये श्रीकांतला पाचारित केलं. पहिल्या चेंडूवर षटकार आणि स्वागत. आणखी एकदा हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलेला आहे. व्हॉट ए ग्रेट हिट. आश्चर्याचा कडू धक्का. प्रतिस्पर्धी गोलंदाज त्याच पद्धतीने क्रिकेटच्या सामन्यात कधी कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. एक घटना घडली मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश जखमी झाले आणि त्यानंतर लगेचच सामन्याचा कोर्स बदललेला आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे प्रॅक्टिसचे सामने खेळणे वेगळं आणि एखाद्या मॅचचा प्रेशर हँडल करणं वेगळं. इथे 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 आणखी एक मोठा फटका. हा षटकार आणि सामना जिंकलेला आहे.